नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण आलू परोठा करणार आहोत। हा परोठा अतिशय चविष्ट होतो आणि नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी पण आपण हा करू शकतो। तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया। या वाटीच्या मापाने घेतली आहे मी ही कणिक। ही 2 वाट्या आहे कणिक, 220 ग्रॅम अगदी बारीक दळून आणली आहे मी। नंतर हे बटाटे 400 ग्रॅम आहेत, हे उकडून आणि सोलून घेतलेत। या 3 हिरव्या मिरच्या खरडून घेतल्यात मी। हे लाल तिखट आहे अर्धा चमचा, आल्याचा कीस आहे अर्धा चमचा, हा चाट मसाला अर्धा चमचा आहे, आमचूर पावडर अर्धा चमचा आहे, हे जिरे पूड आहे अर्धा चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे अर्धी वाटी, मीठ लागेल आपल्याला, तूप लागेल, साजूक तूप घेतलंय मी आणि तेल लागेल। ही कणिक घेतली आहे मी या बोल मध्ये काढून। आता चवीपुरतं मीठ घालते त्याच्यात। 2 टीस्पून तेल घेऊ आपण। साधंच तेल घालायचंय, गरम नको करायला। आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचंय। हे तेल सगळं लागलं पाहिजे त्या कणकेला, सगळ्या भागाला। हे असं नीट चोळून घेतलंय मी तेल कणकेवर। आता थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवून घेऊ आपण। हे पीठ आपल्याला नेहमीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचंय आणि बटाट्याचं सारण आणि हे पीठ हे दोन्ही सारखं असलं पाहिजे, त्यांचा घट्टपणा सारखा असला पाहिजे। भिजवून घेते। ही बघा अशी भिजली आहे ही कणिक। आता थोडंसं तेल घ्यायचं हातावर, अगदी थोडंसं, आणि त्याच्यावर असं लावून घ्यायचं व्यवस्थित। आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं 1-15 मिनिटं। ते सारण होईपर्यंत मुरेल ते व्यवस्थित। झाकून ठेवते। आता हे बटाटे आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचे, तर आपण या काट्याच्या सहाय्याने पण असं करू शकतो। हे असं, हे बघा अगदी पातळ कापलं जातं, म्हणजे गुठळी राहणार नाही त्याच्यामध्ये। असे करून घेते सगळे। हे बटाटे ना अति उकडायचे नाहीयेत आपल्याला। कुकरच्या डब्यामध्ये बटाटे ठेवायचे आणि मीडियम गॅसवर ते आपल्याला उकडायचे। मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायचे। आणि बटाट्यात पाणी नाही घालायचे अजिबात। तर बटाटे उकडून झाले की अगदी गार होऊ द्यायचे ते आणि मग सोलायचे, म्हणजे पाणी सुटत नाही बटाट्याला, कारण हे सारण सैलसर व्हायला नकोय। हा असा छान बारीक करून झालाय बटाटा। त्याच्यामध्ये आता मिरची घालते, तिखट घालते, आल्याचा कीस आहे तो घालते, चाट मसाला घालते, आमचूर पावडर, मस्त चव येईल याने, आंबटसर थोडीशी, लिंबाऐवजी घेतलंय मी, लिंबाने ओलेपणा येतो ना थोडा, जिरे पूड घालते, कोथिंबीर घालते थोडी, ह्याची पण छान चव येईल, त्याला दिसेलही छान, आणि मीठ चवीप्रमाणे। सगळ्यात शेवटी घातलं ना की अंदाज येतो वस्तूचा किती आहे। आता हे व्यवस्थित कालवून घ्यायचंय आपल्याला। सगळ्या बटाट्याला मसाला लागला पाहिजे सगळा। करून घेते असं। हे सारण तयार झालंय आपलं, नीट मिसळून घेतल्यात मी सगळ्या गोष्टी। हे थोडं स्ट्रॉंग व्हायला हवं। आपण याची चव घेऊन बघू शकतो आणि आणखीन काही हवं असलं तर घालू शकतो, कारण ह्याच्यावरती नुसत्या कणकेचं कव्हर येणार आहे ना, त्यामुळे परोठा थोडा फिका होणार आहे। तवा गरम करायला ठेवलाय मी आणि आपण कणिक भिजवली ना, त्याला 15 मिनिटं झालीत आता। तर पुन्हा तेलाचा हात घेऊन मी ती मळून घेतली नीट आणि त्याचे असे गोळे करून घेतलेत। आणि हे सारण आहे ना बटाट्याचं आपलं, त्याचे पण गोळे करून घेतले। तर आता आपण हे लाटायला घेऊ। थोडीशी पिठी लावायची, याला कणिक लावायची, थोडंसं लाटून घ्यायचं। हे सोपं पडतं करायला, हातावर पण आपण करू शकतो त्याची वाटी तयार, पण हे सोपं आहे। हे असं करून घ्यायचं आणि हे सारण भरायचं याच्यात आणि असं गोळा करायचा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित। असं दाबून घ्यायचं जरा खाली आणि असं भरून घ्यायचं त्याच्यामध्ये।
फोल्ड करायचं वर थोडंसं, म्हणजे फुटणार नाही ते. आता कणकेमध्ये थोडं फिरवून घ्यायचं, लावून घ्यायची कणिक व्यवस्थित आणि आधी हाताने थोडंसं प्रेस करायचं त्याला. मधला भाग असा दाबायचा जरा, म्हणजे कडेपर्यंत जाईल सारण. असं थोडं दोन्ही बाजूनी करून घ्यायचं आणि लाटायचंय आपल्याला. शक्यतो कडेने लाटायचं, मधला आपोआप लाटलं जाणारच आहे. असं कडेने अगदी हळूवार हाताने लाटायचं, अगदी हळूवार. जोर दिला ना तर सारण बाहेर येईल त्याचं. भरपूर सारण घेतलंय आपण, हे बघा असं लाटायचं कडेने. दिसतंय ना सारण? शेवटपर्यंत गेलंय ते. हे असं लाटून घ्यायचं. परोठा हा ना जास्त पातळ नसतो पोळीसारखा, थोडा जाड असतो हा. असं करून घेते. झालाय आपला पराठा लाटून आणि तवाही तापलाय आता, तर तव्यावर घालते आणि थोडा मोठा करायचा गॅस, मीडियम, आणि 10 सेकंद होऊ द्यायचा. पलटवून घेऊ. हे बघा थोडा भाजून झालाय या बाजूनी. आता दुसऱ्या बाजूनी पण थोडा भाजून घेऊ आपण. तर याच्यावर थोडं तूप घालते. तुपामुळे ना खमंग पण आहे आपल्या परोठ्याला. पसरवून घ्यायचं जरा. पसरलंय तूप व्यवस्थित याच्यावर. आता या बाजूने बघू आपण. हे बघा छान फुगतोय तो. इकडून पण थोडं तूप घालायचंय आपल्याला. पसरून घ्यायचं. खमंग होऊ द्यायचा. डाग पडले पाहिजे त्याच्यावर थोडे. हे बघा असा खमंग झालाय ना पराठा. व्यवस्थित भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी. तूप घालायचं. तुपामुळे छान खमंगपणा येतो त्याला. झालाच आहे आता. काढून घेते. आता या परोठ्याखाली आपण हे ठेवू शकतो अशी भातवाडी, असं म्हणजे वाफ धरणार नाही खालून, भिजका होणार नाही तो. असे हे मस्त आलू पराठे तयार झाले आहेत आपले. या प्रमाणामध्ये 6 पराठे झाले आहेत. तर एखादा लोणचं घ्यायचं मस्त तुमच्या आवडीचं, दही घ्यायचं बरोबर आणि खायचंय छान. मस्त लागतात हे परोठे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.